इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। नॅशनल पॉवर ग्रिड अंतर्गत मुंबई ऊर्जा लिमिटेड ही कंपनी राष्ट्रीय पातळीवरचा एक महत्त्वाचा प्रोजेक्ट राबवत आहे। या कंपनीसोबत ट्रान्समिशनसाठी केईसी इंटरनॅशनल लिमिटेड ही कंपनी सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत आहे। या कंपनीचे अंबरनाथ एमआयडीसीमध्ये प्रोजेक्टचे काम सुरू असताना 27 आणि 28 मेच्या रात्री साईटवरून ट्रान्समिशनसाठी लावलेल्या 25 लाख रुपयांच्या ॲल्युमिनियमच्या तारा या काही अज्ञात चोरट्यांनी चोरल्या होत्या। यासंबंधी अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी तातडीने सूत्र हलवत सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने 11 आरोपींना अटक केली असून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे। पोलिसांनी घटनेतील आरोपी आणि सराईत गुन्हेगार तौकीर जमालुद्दीन खान याला 24 तासांच्या आत धारावी येथून अटक केली आहे। त्यानंतर त्याची सखोल चौकशी करून घटनेतील इतर आरोपी सूरजकुमार जयस्वाल, गणेश पटेल, अरुण सिंग, आकाश मीना, समीर खान, विकास मेहत्रे, परवेज खान, शिवकरण गुप्ता, रामलाल पटेल, कादर खान आणि सद्दाम अली यांना अटक केली आहे। त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या ॲल्युमिनियमच्या तारा, गुन्ह्यात वापरलेली कार, एक पिकअप आणि 2 मिनी टेम्पो असा एकूण 29,64,560 रुपयांचा मुद्देमाल आरोपितांकडून हस्तगत करण्यात आलाय। नॅशनल पॉवर ग्रिड च्या अंतर्गत मुंबई ऊर्जा लिमिटेड नावाची जी कंपनी आहे ती राष्ट्रीय पातळीवरचा महत्त्वाचा प्रोजेक्ट राबवत आहे। त्यासाठी हे ट्रान्समिशनसाठी जे काही लाईन्स जोडल्या जात आहेत त्याचे सब कॉन्ट्रॅक्टर आहेत केईसी इंटरनॅशनल लिमिटेड। यांचं काम सुरू होतं 27 आणि 28च्या रात्री त्यांच्या साईटवरून ज्या काही ॲल्युमिनियम वायर्स आहेत ते साधारण 25 लाखाच्या वायर्स चोरी गेल्याचं, जंगलात अंथरलेल्या वायर्स चोरी गेल्याचं फिर्याद शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दाखल झाली। त्याप्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येऊन तपास सुरू करण्यात आला। शिवाजीनगर पोलीस स्टेशनची जे काही तपास पथक आहे यांनी विशेष कष्ट घेऊन गुप्त बातमीदार आणि त्याचप्रमाणे तांत्रिक तपास याच्या आधारे आतापर्यंत एकूण 11 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये प्रत्यक्ष चोरी करणारे, त्याचे मास्टरमाइंड, त्याची वाहतूक करणारे आणि ते खरेदी करणारे असे 11 आरोपी आहेत। हा तपास अजूनही सुरूच आहे। यामध्ये सर्वचे सर्व म्हणजे 25 लाखाची ॲल्युमिनियम वायर जप्त करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे या गुन्ह्याकामी वापरण्यात आलेले 4 वाहनं देखील जप्त करण्यात आले। असा एकंदर साधारण 29,64,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। यामध्ये या संपूर्ण तपासामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक भगत, त्यांचे सहकारी पोलीस निरीक्षक गुन्हे श्री तुकाराम पादीर, त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके, PSI सिराज शेख, पोलीस हवालदार सैदाने, पादीर, पारधी, वळवी, राजगे, पोलीस शिपाई शेख, डोंगरे, काकडे आणि चत्तर यांनी विशेष सहभाग नोंदवलाय। या टीमने ही अत्यंत उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे। अशा प्रकारचे गुन्हे इतर पोलीस स्टेशनलाही काही दाखल आहेत, त्यांचाही तपास अत्यंत बारकाईने सुरू आहे आणि यामध्ये अजूनही काही आरोपी निष्पन्न होणार आहेत आणि त्याविषयी बारकाईने तपास सुरू आहे। माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर श्री आशुतोषजी डुमरे साहेब, सह पोलीस आयुक्त श्री ज्ञानेश्वरजी चव्हाण साहेब, अप्पर पोलीस आयुक्त श्री दत्ताजी शिंदे साहेब यांनी या टीमचं विशेष कौतुक केलेलं आहे आणि त्यांना बक्षीसही जाहीर केलेलं आहे। या संपूर्ण तपासामध्ये दैनंदिन पातळीवर सहाय्यक पोलीस आयुक्त, अंबरनाथ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेशजी वराडे यांनी दैनंदिन पाठपुरावा घेतला आणि या टीममध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अत्यंत उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे। या तपासाचं महत्त्व हा राष्ट्रीय प्रोजेक्ट जास्तीत जास्त लवकर पूर्ण व्हावा आणि निर्वेदपणे पूर्ण व्हावा यासाठी आहे। त्यामुळे या संपूर्ण टीमचं मी देखील अभिनंदन करतो आणि त्यांना विशेष बक्षीस जाहीर करतो। धन्यवाद।